आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळालाय। शिवकुमारांविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण रद्द केलंय। 2019 मध्ये ईडीकडून शिवकुमार यांना अटक करण्यात आली होती। डी.के. शिवकुमार यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये 300 कोटी जप्त करण्यात आलेले होते। पण डी.के. शिवकुमार यांना मोठा दिलासा मिळतोय। शिवकुमारांविरोधातले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली याचिका किंवा ते प्रकरण आता सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, हे प्रकरण नेमकं काय होतं आणि ते रद्द करताना सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? प्रज्ञा, या सगळ्यामध्ये जो मूळ मारी झाली होती ती एका एज्युकेशनल ट्रस्टशी संबंधित, ज्यामध्ये डी.के. शिवकुमार यांचे कुटुंबीय सुद्धा आहेत। त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाली अशा स्वरूपाचा निष्कर्ष हा ईडीने काढला होता इन्कम टॅक्सने केलेल्या छापेमारीच्या आधारे। आणि मग त्यानंतर मग ईडीने केस रजिस्टर केली होती, डी.के. शिवकुमार यांना अटक केली होती आणि त्यानंतर मग डी.के. शिवकुमार यांनी ताबडतोब हायकोर्टाकडून त्यावेळी स्वतःच्या अटकेवरती स्थगिती घेतली। पण त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात असलेल्या मनी लॉन्ड्रिंगची संपूर्ण केसच क्वॅश केली आहे। त्यामुळे हा खूप मोठा दिलासा आहे डी.के. शिवकुमार यांना, कारण त्यांच्या विरोधातली मनी लॉन्ड्रिंगची केस पूर्णपणे क्वॅश झाल्यामुळे आता ईडीला त्या प्रकरणामध्ये काही करता येणार नाही। इन्कम टॅक्सच्या इरेग्युलरिटीज संदर्भात जी एकूण चौकशी इन्कम टॅक्सच्या वतीने सुरू होती ती कदाचित भविष्यात पुढे राहू शकते, परंतु ईडीला मात्र आता या प्रकरणामध्ये काही करता येणार नाहीये। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।